न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, जालना शहरात भूमाफियांची दहशत, एमपीडीए कारवाईची मागणी। कसबा जालना येथील सर्वे नंबर 528 मधील 10,934 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या प्लॉटवर न्यायालयाचा स्पष्ट मनाई हुकूम असताना काही व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप संबंधित जमीन मालकांनी केलाय। या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फ्लॅट क्रमांक 2, 7, 9, 10, 14, 15, 17 ते 35, 37 ते 51 आणि 53 ते 71 या जागेवर संबंधितांची कायदेशीर मालकी असल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणी विशेष दिवाणी दावा क्रमांक 436/2005 तसेच जिल्हा न्यायालय जालना येथील RCA क्रमांक 167/2010 मध्ये न्यायालयानं संबंधितांच्या बाजूने निकाल दिला असल्याचा दावा करण्यात आला। तथापि न्यायालयाचा मनाई आदेश लागू असतानाही शेख इक्बाल शेख शेरू, शेख मुल्ला शेख भैर शेरू आणि शेख जानू हे सिमेंट पोल व प्लेट्स टाकून जागेवर अतिक्रमण करत असल्याचे आरोप करण्यात आले। शहराचा आम नागरिक त्यात माझं नाव ललित गोविंद भाऊ बिजावत आहे। शहर जालना 528 सर्वेमध्ये 6 एकर 20 गुंठे जमीन माझी बापदादाची मुर्शी जायदाद आहे। ते माझ्या वडिलांच्या नावावर आलेली आहे। माझे वडील गोविंद लाल बिजावत सन 1982 मध्ये तत्कालीन जिल्हा अधिकारी जालना येथे यानेची मंजुरी करून त्याचे प्लॉट त्या जमिनीत प्लॉट पाडले आणि काही प्लॉट त्यांनी विकून टाकले त्या टायमाला। पण आता राहिलेले शिल्लक प्लॉटवर माझे बापदादाची मुर्शी जायदादवर शेख मुल्ला शेख शेरू, शेख इक्बाल, शेख जानू, शेख रहमान, शास्त्री मोहल्ला जालना इथे राहणारे हे सगळे लोक गुंडागर्दी करून धारदार हत्यार दाखवून मला धमकावते आहे आणि त्या जमिनीवर त्यांचा हक दाखवतात। पण ती जमीन माझी स्वतःची मालकीची आहे। 7/12 मध्ये ते माझा वडिलाचं नाव आत्ता बी आहे। मारुतीचा मंदिर बारव हे सध्या 7/12 मध्ये लिहिलेले आहे आणि न्यायालयाचा तत्कालीन न्यायालयाचा फैसला आमच्या बाजूला लागलेला आहे, 2 न्यायालयाचा, आणि ते न्यायालयाचा फैसल्याचा विरोध ते जातात, कोर्ट ऑफ कंडम करतात आणि त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन 8 महिन्या अगोदर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही त्याच्या विरोधात तक्रार केली। त्यात त्यांची गुन्हा दाखल केलता। गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी जमानत घेऊन परत आमच्यावर दादागिरी करू लागले। दादागिरी करून आम्ही SP साहेबाला विनंती करी, गुजारिश करतो की असे खंडणी जमीन हडप करणारे माफियाधारक गुन्हेगारी हे सगळे लोकांवर कारवाई करावा आणि आम्हाला न्याय मिळावा। ही तिथं मारुतीचा मंदिर आहे, तिथं मी पुजारी आहे, तिथं पूजा करतो। काही परिस्थितीत तिथं जर वाद निर्माण झाला, मला जात्या वेळेस पूजा करतावेळेस मला दगडफेक झाली किंवा वाद निर्माण झाला तर जातीवाद निर्माण होऊ शकतो अशी माझी धारणा आहे। पण ह्या जमिनीचा 528 मालकी हक माझ्याकडे आहे आणि सध्या ते हक मालकी हक असून त्यात हे मला दादागिरी करतात आणि धमकावतात। तर न्यायालय SP साहेबाला मला विनंती आहे की ताबडतोब त्यांनी ॲक्शन घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हे जे तिथं अतिक्रमण काही केलं असेल ते काढावं।